तेव्हाचे सज्जन भैया लोणावळे त्यांनी सांगावं चापोलीसाठी त्यांनी किती विकास निधी आणि ही विचाराची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे. निवडणूक ही निवडणूक असते, कोणाच्या विरोधात नसते. राज्याचे सहकार मंत्री आमदार बाबासाहेब पाटील साहेबांचा निधी आहे. मुस्लिम शादीखान्याला आपण निधी दिलाय, दलित वस्तीच्या बौद्धविहाराला निधी दिलाय, अंतर्गत रस्ते आपण केले. आजही आमच्या दादात नसते, दादाची प्रतिमा आमच्या सोबत आहे, दादांचे विचार आमच्या सोबत आहे, दादांचे आचार आमच्या सोबत आहे. सांगा भाजपनं 5 वर्षात काय काम केलं सांगा. चापोली जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार रंजनाताई भालचंद्र चाटे निवडणूक रिंगणात उतरल्यात. आज त्यांच्या समर्थनार्थ चापोली ग्रामपंचायत सदस्य तथा युवा नेते गणेश स्वामी यांनी लोकसेवा टीव्ही न्यूजला रोखठोक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी भालचंद्र चाटे यांनी चापोली गटात केलेल्या 15 कोटी रुपयांच्या विकास कामांचा सविस्तर आढावा मांडला. रस्ते, पाणी पुरवठा, सामाजिक सुविधा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी चाटे यांचे सातत्यानं केलेले सामाजिक कार्य त्यांनी ठळकपणे मांडले. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत खोट्या आरोपांवर आणि निष्क्रिय राजकारणावर सडकून टीका केली. विकास, वारसा आणि सक्षम नेतृत्वासाठी जनतेनं रंजनाताई चाटे यांना निवडून देण्याचं आवाहन गणेश स्वामी यांनी केलं. सध्या चापोली जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही निवडणुका सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्याचे सहकार मंत्री आमदार बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषदसाठी सुरंजना भालचंद्र साठे आणि पंचायत समितीसाठी गजानन बालाजी हुंदाव या दोघांना उमेदवारी दिलेली आहे. तसंच अजूनसुद्धा पंचायत समिती गणातून सुप्रिया नरेंद्र राखे या तिन्ही उमेदवारांना या ठिकाणी दिलेली आहे आणि अत्यंत मतदारांचा वाढता प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे. आणि राज्याचे सहकार मंत्री आमदार बाबासाहेब पाटील हे या सर्व उमेदवारांसोबत असल्यामुळं मतदारांनी सुद्धा ह्या उमेदवारांना एक भक्कम साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि येणाऱ्या ज्या 7 तारखेला मतदान होणार आहे त्या 7 तारखेच्या मतदानातून आपल्याला निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या सर्व जागा निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत असा मला विश्वास आहे. तर विषय असा आहे की संस्था चालक जरी असले तरी कैलासवासी नारायणराव साठे यांनी ही संस्था उभी केली. त्या संस्थेला अनेकांनी संस्था आहेत, अनेकांच्या संस्था आहेत आपल्या मतदारसंघात, परंतु त्यांनी त्या संस्थेला वाढवलं. आज आज लातूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात ज्या काही कोर्सेस आहेत त्या सगळ्या ठिकाणी भेटतात. आज तुम्ही बघत असाल की त्या महाविद्यालयात किती गर्दी आहे, महाविद्यालयात विद्यार्थ्यांची किती संख्या आहे. हे सगळं हे वेल एज्युकेटेड स्टाफ आहे त्या ठिकाणी. आणि संस्था चालक असलं म्हणून काय झालं, संस्था चालक निवडणूक लढवायची नाही का? आपल्याकडे तर सगळे संस्था चालक आहेत ना राज्यात, त्यांनी निवडणुका लढवायच्या नाही का? असं नाही ना. शेवटी ही विचाराची लढाई ती विचारांनी लढली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. संस्था चालक जरी असले तरी म्हणजे ह्या संस्थेमध्ये कॉर्पोरेट स्वायत्त संस्था आहे काही काय? लोक गोरगरीब लेकरांना शिकवणारी संस्था आहे. कोणाकडून आवाढव्य फीस घेतलेले कधी आपल्याला ऐकवत आहे का? कोणाकडून अतिरिक्त केलेली ह्या संस्था चालकांनी आहे का? असं कधीच झालेलं नाही. त्याच्यामुळं ही जी संस्था आहे ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी चाटेगुजीने काढलेली संस्था आहे. आणि या संस्थेला मोठं करण्याचं काम या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर धनंजय साठे, त्यांचे आत्ताचे उपप्राचार्य सरपंच भालचंद्र साठे या सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. त्याच्यामुळे ही संस्था चालकाच्या विरुद्धची लढाई नाही, तर ही निवडणूक असते, ती कोणाच्या विरोधात नसते किंवा ती धनदाडगी किंवा कमी पैसे वाल्याची नसते. ती निवडणूक निवडणूक म्हणून लढली पाहिजे असं माझं विरोधकांना नम्र आवाहन आहे. चाटे सरांनी जी आपल्याला सांगितलं की आम्ही 15 कोटीची कामं केली ते अगदी बरोबर आहे. 9,50,00,000 रुपयाची राज्य शासनाची जल जीवन मिशन योजना कार्यान्वित झाली. आपल्या राजचंद्रवाडीच्या तलावापासून ते चापोलीपर्यंत या ठिकाणी फिल्टरचं पाणी आणण्याचं काम केलं. आणि आपल्याकडे आपण बघू शकता की आम्ही जे केले तेच दाखवले. आम्ही शंकरवाडी आणि ब्रह्मवाडीमध्ये टाक्या आहेत त्या आम्ही आहेत, त्याच्यात कुठली शंका नाही. लोक तुम्ही बघितलात त्या टाक्या आहेत, चापोलीत टाक्या आहेत, त्या पाण्याच्या टाक्याच्या माध्यमातून पाणी दिलंय. आणि ते एका मोठ्या गुत्तेदाराने काम केले, ते कामही त्यांनी केलं नाही, जे प्रगती कन्स्ट्रक्शन नावाचे मोठे आपले गुत्तेदार आहेत. त्यामुळं निश्चितपणे किती काम झालंय. त्याच्यानंतर रस्ते केलेत आपण 1.25 कोटी 2 कोटीचे तर 1.5-2 कोटीचे तर साहेबांचा राज्याचे सहकार मंत्री आमदार बाबासाहेब पाटील साहेबांचा निधी आहे. मुस्लिम शादीखान्याला आपण निधी दिलाय, दलित वस्तीच्या बौद्धविहाराला निधी दिलाय, अंतर्गत रस्ते आपण केलेत आणि अशी विविध आपण कामं 3-4 कोटीचे दुसरे काम आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पंजाब वित्त आयोगाची निधी असेल, स्मशानभूमीची स्वच्छता असेल, अशा आणि आम्ही तपशीलवार त्याची माहिती आम्ही विकास पर्व नावाचं एक पुस्तक काढलंय. त्या विकास पर्वच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी
माहिती दिलेली आहे आणि ती अत्यंत खरी माहिती आहे. ती म्हणजे शासनाच्या नियमानुसार जी कामं झाली आहेत, त्या सगळ्या कामाची माहिती आम्ही दिलेली आहे. त्याच्यामुळं ही निश्चित 15 कोटीची कामं आदरणीय सरपंच भालचंद्र साठे यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेली आहेत. यात कुठलीच शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जनता राहील असं वाटतंय का तुम्हाला? का राहणार नाही? 100% जनता राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाईल. असं जर आपल्याला वाटत असेल, की आमचे नेते, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांचं जे अपघाती दुःखद निधन झालं, हे फार आम्हाला वेदनादायी आहे. हे कधीच आम्ही कल्पना करू शकत नाही, की आदरणीय दादा आमच्यातून गेलेत. आणि निश्चितपणे, की दादांचं हे नेतृत्व आम्हाला हवं होतं. परंतु दुर्दैव, की आमचा जरी कुटुंब प्रमुख आम्हाला सोडून गेला असला, तरी दादांची जी शिस्त होती, दादांनी केलेलं काम असेल आणि दादांच्या पावलावर पाऊल ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम चालेल असा आशावाद आमच्या नेत्यांनी कालच व्यक्त केलाय. आणि आम्ही सांगू की बाबा शेवटी दादांच्या कामाकडे बघून आम्हाला तुम्ही मतदान तर दिलंच पाहिजे लोकांनी. आम्ही दादा असते तर आम्ही काय म्हणलो असतो पाटील साहेब, की बाबा आमच्याकडे दादा आहेत आणि दादांसाठी आपण आम्हाला मतदान आजही आम्ही तेच म्हणणार आहोत. आजही आमच्या दादात नसले तर दादांची प्रतिमा आमच्या सोबत आहे. दादांचे विचार आमच्या सोबत आहे. दादांचे आचार आमच्या सोबत आहेत. दादांचं दुर्दैवी निधन झालं. म्हणजे आम्ही सत्तेत नाहीत का? आम्ही लोकांची कामं करणार नाहीत का? 100% आम्ही लोकांची कामं करणार आहोत. आमचे नेते राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे दादांसारखंच लोक माणसात जाणारं नेतृत्व आहे. तुम्ही पाहता सकाळी 8 वाजल्यापासून लोकांच्या सेवेत ते असतात. त्यामुळं राज्याच्या सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चापोली जिल्हा परिषद मतदारसंघातल्या मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे राहावं अशी मी विनंती करणार आहे. त्याचबरोबर मला अजून एक 2 मुद्दे या ठिकाणी मला मांडायचे आहेत, की आमच्या माननीय आमचे जे सरपंच आहेत भालचंद्र साठे यांच्यावर विरोधकांनी अत्यंत खालच्या पातळीवर टीका करायचं काम सुरू केलंय. मला त्यांना सांगायचं की राजकारण आणि वैयक्तिक टीका यामध्ये फार फरक आहे. शेवटी वैयक्तिक आयुष्य जेव्हा तुम्ही पब्लिक प्लेस मध्ये राहता किंवा पब्लिक प्लेस मध्ये असता, जेव्हा तुम्ही ह्याच्या पलीकडे जाता तेव्हा वैयक्तिक आयुष्य असतं. त्या वैयक्तिक आयुष्यावर कुणी टीका टिप्पणी करण्याचा कोणाला अधिकार नाही. पण केवळ राजकारण म्हणून टीका करायचं. आणि मला काय म्हणायचंय की सगळ्यात महत्वाचं जेव्हा भाजपला मला काही प्रश्न विचारायचे. भाजपने वेळ मिळाला तर तुमच्या माध्यमातून किंवा कुठल्याही माध्यमातून आम्हाला उत्तर द्यावं. मागच्या 5 वर्षाच्या कालखंडात भाजपची सत्ता चापोली जिल्हा परिषद मतदारसंघात होती. स्वर्गवासी अरुणाताई कांबळे त्या या जिल्हा परिषदच्या सदस्य होत्या. दुसरं, या चापोली पंचायत समितीचा सभापती सुद्धा भाजपचा होता पहिल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळातला. त्यांनी स्वर्गवासी आमचे डावदे सर त्यांच्या पत्नी सुनीताताई डावदे या ठिकाणी होत्या. दुर्दैवाने आमचे डावदे सर या जगात नाहीत आणि दुर्दैवानं त्या अरुणाताई या जगात नाहीत. म्हणजे स्वर्गवासी झाल्या. परंतु मला सांगा, भाजपनं 5 वर्षात काय काम केलं सांगावं? भाजपची सत्ता होती, केंद्रापासून राज्यापासून भाजपची सत्ता होती. अहो, ह्या पंचायत समितीच्या सभापतींचा स्वतःच्या घराकडे माझाच वॉर्ड आहे तो. स्वतःच्या घराकडे जाण्यासाठी रस्ता केला. वॉर्डातल्या लोकांसाठी प्राधान्य देत असताना तत्कालीन भाजपचे नेते गणेश हाके, तत्कालीन भाजपचे नेते विनायकराव पाटील यांनी तो निधी वर्ग केला दुसरीकडे. मला सांगा ह्यांनी काय विकासाच्या गप्पा मारायच्या? आताचे जे पंचायत समितीचे सभापती होते तेव्हाचे सज्जनभाई लोणावळे त्यांनी सांगावं चापोलीसाठी त्यांनी किती विकास निधी आणलाय. आम्ही सांगू की आम्ही चापोलीसाठी काय केलंय. आम्ही सांगू की नॅशनल हायवेच्या लोकांसाठी आम्ही काय केले. आम्ही बोगद्यांचे प्रश्न आम्ही सोडवलेत. आम्ही नॅशनल हायवेतल्या अडचणी आमच्या राज्याच्या सहकार मंत्र्यांनी सोडवले. आणि म्हणून जो एक बोगदा नव्हता आमच्या गावला तिथं 3 बोगदे करण्याचं काम राज्याच्या सहकार मंत्र्यांनी केलंय. आणि म्हणून विकासासाठी आपण माननीय राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील साहेब आणि आमचे चापोलीचे सरपंच भालचंद्र साठे यांनी जो विकास केलाय त्या विकासाच्या जोरावर आपण निवडून द्यावा. पंचायत समितीला आम्ही तरुण तरफदार चेहरा दिलेला गजानन होनरावच्या रूपानं. किती दिवस एकाच पक्षाला एकाच व्यक्तीला ग्रामपंचायत आली त्याला आज, पंचायत समिती आली त्याला आज, आता सोसायटी राहिल्या नाही तर मॉनिटरची निवडणूक राहिली आहे. की त्यांनीच किती दिवस ह्या निवडणुका लढवायच्या. तरुण नेतृत्वाला कधी संधी देणार आहे चापोलीकर? आमचा प्रश्न आहे चापोलीकर. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत सुज्ञ आहेत चापोलीकरांनी वेळा होईल नवीन नेतृत्वाला संधी दिलेली आहे. रंजनाताई चाटे यांना पण त्या घड्याळाच्या मतदानाच्या माध्यमातून संधी देतील. आणि गजाननला सुद्धा त्यांनी या ठिकाणी एक नवीन नेतृत्व पंचायत समितीमध्ये ते पाठवल्याशिवाय राहणार नाहीत. आमच्या सुप्रियाताई हाके आहेत, ह्या सुद्धा उच्च शिक्षित आहेत, त्यांचे पती डॉक्टर आहेत, ते सुद्धा चापोलीत सेवा करतात. आणि म्हणून चापोली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाची आमची तिन्ही उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विजयी होतील असा माझा विश्वास आहे. मी आपल्या माध्यमातून चापोली जिल्हा परिषद मतदारसंघातल्या तमाम माझ्या मतदार बंधू भगिनींना निमित्ताने एक विनम्र आवाहन करणार आहे की येणाऱ्या 7 तारखेला मतदान आधी 5 तारीख होती, आता दादांच्या निधनामुळे ती 7 तारीख झालेली आहे. आणि येणाऱ्या 7 तारखेला आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जिल्हा परिषदेच्या भागामध्ये क्रमांक 1 ला बटन आहे.
आपण सौरंजना भालचंद्र साठे चिन्ह घड्याळ त्यांच्या नावासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करावा. आणि आमच्या पंचायत समितीचं उमेदवाराचं 4 नंबरला बटन आहे, एकाच मशीनमध्ये दोन्ही बटन असणार आहेत, त्यांचं 4 नंबरला बटन आहे, गजानन बालाजी हुंजाव पुढे घड्याळ चिन्ह समोर आपण दाबून आमच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजय करावा, यांना सेवेची संधी द्यावी एवढीच विनंती आपल्या माध्यमातून करणार आहे. धन्यवाद.